बातमी आहे बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची। नुकताच एन्काउंटर झालेला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याचा मृतदेह अंबरनाथमध्ये दफन करण्यास पालिकेने परवानगी नाकारलेली आहे। अंबरनाथ शहरात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास राजकीय पक्षांचाही विरोध आहे, त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने अंबरनाथ पालिकेकडून परवानगी नाकारलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अंबरनाथ शहराला प्राचीन शिव मंदिराचा इतिहास आहे। अक्षय शिंदे हा विकृत माणूस आहे, तो कोणी साधू महात्मा होय, त्यामुळे अक्षय शिंदेचा दफनविधी अंबरनाथमध्ये होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतलेली आहे। बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला। त्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार होण्यासाठी बदलापूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत। अंतिम संस्कार होण्यासाठी आमची काही हरकत नाही, मात्र ज्या ठिकाणी तो राहत आहे त्या खरवई या गावामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे। जी घटना घडली त्याची शिक्षा त्याला मिळालेली आहे, त्यामुळे बदलापूरकरांनी अंत्यविधीसाठी विरोध करू नये असं मत काही नागरिकांनी व्यक्त केले। तो खरवई गावामध्ये त्याचा अंत्यविधी करण्यात यावा असं मत काहींनी मांडलेलं आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणी एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेच्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलंय। अक्षयच्या कुटुंबियांच्या जीवाला तसंच कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रात करण्यात आलाय। तसंच किरीट सोमय्यांपेक्षा जास्त सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अक्षयचा खात्मा राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचा आरोप देखील या पत्रात करण्यात आलेला आहे। विषय याच्यामध्ये असा आहे की आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने विनय कोणते कोरेगावकर ना विनय सरकारी वेणुगावकर हितेन वेणुगावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि DCP कोऑर्डिनेट करतील लोकल अथॉरिटीसोबत। संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही, म्हणून मी DCP जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना पीडितांच्या लोकांना। आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या 2-3 काय स्पॉट सांगितलेले आहेत, त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे तिथं होईल। ते संरक्षणाची जी काही मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमय्याला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने ज्यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केला आहे तर किरीट सोमय्याच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि ज्यांचं प्रकरण ज्यांच्या जीवितात जास्त धोका यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे। आमच्या वकिलांना देखील संरक्षण मिळालं पाहिजे। हा बरोबर आहे, मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं, मग त्यांना कळलं असतं। अनेक लोक अशा पद्धतीने म्हणतायत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे, कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही। त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे, हा गुन्हेगार आहे। अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं, ज्या दिवशी चार्जशीट आलं त्याच दिवशी एन्काउंटर झालेलं आहे। तर हे कोणालाच माहिती नाहीये, कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय। तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता, तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळालं असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही, पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत। हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी त्यांचं पीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे होऊन गेलेले आहेत, संरक्षण कमी आहे, म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे।